रविवारच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी कोर्ट चालू असते का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. रविवारच्या दिवशी किंवा दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी किंवा एखादी शासकीय सुट्टी असेल तर त्या दिवशी माननीय न्यायालयाला सुद्धा सुट्टी असते. परंतु जेव्हा एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस अटक करतात तेव्हा आरोपीला अटक केल्यापासून 24 तासाच्या आत पोलिसांना जवळच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या न्यायालयामध्ये हजर करावे लागते व माननीय न्यायालयाकडून पोलीस कस्टडी किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडीबाबतचा आदेश घ्यावा लागतो. 24 तासानंतर माननीय न्यायालयाकडून अशा प्रकारचा कोणताही आदेश न घेता पोलिसांना आरोपी स्वतःच्या ताब्यात अटकेत डांबून ठेवता येत नाही. त्यामुळे जेव्हा एखाद्या आरोपीला पोलीस अटक करतात व अटक केल्यापासून 24 तासाची मुदत ही सुट्टीच्या दिवशी संपणार असेल तर पोलीस अधिकारी हे माननीय न्यायालयास सुट्टीच्या दिवशी आरोपीस माननीय न्यायालयासमोर हजर करण्याबाबतची विनंती करतात. सुट्टीच्या दिवशी सुद्धा नेमणूक केलेले माननीय न्यायाधीश हे पोलिसांच्या रिमांडसाठी त्या रिमांडपुरते माननीय न्यायालयामध्ये उपस्थित असतात व आरोपींना त्यांच्या समक्ष उभे केल्यानंतर सुट्टीच्या दिवशी सुद्धा माननीय न्यायाधीश हे त्या आरोपीच्या अटकेवरून आरोपीस पोलीस कस्टडी किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडी याबाबतचा आदेश करू शकतात किंवा सुट्टीच्या दिवशीसुद्धा आरोपीची जामिनावर मुक्तता करू शकतात. सुट्टीच्या दिवशी प्रत्यक्षात न्यायालयाचे कामकाज म्हणजेच अर्ज दाखल करणे, दावे दाखल करणे, कैफियती दाखल करणे किंवा साक्षी पुरावे घेणे हे कामकाज मात्र चालवले जात नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा.